सुखाचा निधी सुख सागर जोडला, सुखाचा निधी सुख सागर जोडला, म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माये, प्रेम नवाडी मज झाली दिवाळी, काळे वनमाळी आले घरा गे माई, बाप रखमा देवी वरू पुरोनी उरला, बाप रखमा देवी वरू पुरोनी उरला, सभायुजो भरला माझे हृदय गे माये, प्रेम नवाडी मज झाली दिवाळी, काळे वनमाळी आले घरा गे माये. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा पावाई नमो त्रिभुवन पावनी मुक्तावाय नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी मुक्तावाय नमो त्रिभुवन पावनी त्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर, संपाद ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. सुखाचा निधी सुख सागर जोडला, म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माई, प्रेम नवाडी मज झाली दिवाळी, काळे वनमाळी आले घरा गे माई. सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत विश्वमौली श्री ज्ञानोबा यांचा मधुर भावातील 3 चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून, या अभंगातून विश्वमौली ज्ञानाई आज आपला परमार्थातला साधनासह अनुभव आपल्या सखीला मोठ्या प्रेमाने अनुभवपूर्ण भाषेत सांगते. विठाला विश्वमौली विश्वसंत श्री ज्ञानोबा यांच्या पावन नगरीत पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तटाकावर भाग्यवान सर्व वारकरी मंडळी, गुणीजन टाळकरी मंडळी यांच्या पावन सन्निधीमध्ये ज्ञानोबारायाचा 629वा समाधी सोहळा 729वा समाधी सोहळा संपन्न करण्याकरता महत्भाग्याने आपण याही वर्षी या अलंकापुरी क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. आणि हा समाधी सोहळा संपन्न करत असताना प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने आपल्या अंतःकरणातली श्रद्धा उत्सवाच्या माध्यमातून प्रगट करत असतो. त्यामध्ये आदरणीय हरिभक्ती परायण आमचे तावरे अण्णा यांच्या प्रेरणेतून तुम्हा आम्हा सर्वांचे हवेहवेशी वाटणारे सन्मित्र आदरणीय माझे गुरुबंधू हरिभक्ती परायण माऊली महाराज तावरे यांनी हे व्यासपीठ या 8-10 वर्षामध्ये उभं केलं आणि बघता बघता एक चांगली प्रतिष्ठा या व्यासपीठाने प्राप्त केली. आणि जवळजवळ हा उत्सव चालू झाला, एखाद दुसरं वर्षाची दांडी असेल, पण दरवर्षी आदरणीय अण्णांचं आदरणीय माऊलीचं जे प्रेम आहे, जो ऋणानुबंध आहे, त्या ऋणानुबंधापोटी हा सेवा करण्याचा योग दासाला प्राप्त होत असतो. याही वर्षी या ज्ञानदासाला, या भक्तिदासाला ही सेवा करण्याचं सौभाग्य आहे. आणि या सेवेकरता आपण ज्ञानोबारायाच्या एका गोड अभंगाचा विचार करायचा ठरवलेला आहे. तरी तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी, अशी भावना सर्व साधू संतांच्या चरणी, सर्व महाराज मंडळीच्या चरणी करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना आज या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं गुणवैभव, भजन वैभव आता या गुणीजन मंडळीच्या रूपाने उपस्थित आहे. आता एका ते काय वानू, आमचे उल्हास बाबा काय म्हणत असतात, अपार हे एकेकाचं निदान 2-2 मिनिटं जरी वर्णन केलं तरी मला वाटतं आजची कीर्तनाची वेळ संपेन, एवढं गुणीजनांचं पीक वैभव आज या ठिकाणी उपस्थित आहे.
आदरणीय सर्वच गुणीजन मंडळी आहेत, पण काही काही नावं घेतल्याशिवाय म्हणजे सगळीच घ्यावी वाटतात, त्यात काही वाद नाही, पण काही क्रमप्राप्त आहेत. त्यामध्ये मृदंगाच्या क्षेत्रात एक फार मोठी ख्याती ज्यांनी प्राप्त केली, ज्यांनी वारकरी संप्रदायाबरोबर क्लासिकल क्षेत्रातही आपला प्रसिद्धीचा झेंडा रोवला, असे आमचे आदरणीय आसारामजी महाराज साबळे यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे आता वारकरी संप्रदायाच्या नवपटलावर एक मृदंगाचार्याची एंट्री होते आणि ते नाव म्हणजे आमचे श्रीहरी महाराज भगुरे, म्हणजे आदरणीय श्रीहरी महाराज आहेत. आज माझं भाग्य आहे, नुसते श्रीहरी महाराज नाही, श्रीहरी महाराजाचा बाप इथं उभा आहे. आणि ऐका ना, एवढ्यात भाग्य नाही आहे, श्रीहरी महाराजाचा बाप आहे, त्यांच्या बापाचाही बाप आहे आज कीर्तनामध्ये. ज्यांनी आपल्याला वारकरी संप्रदायाला श्रीहरी महाराज दिले, ते आमचे महेशजी महाराज जसे आहेत तसे गुरुजींना ज्यांनी जन्म दिला, आज ते माता पिता आज या ठिकाणी उपस्थित आहे. दादा, तुमच्या चरणी इथून मी नमस्कार करतो. ही सर्व मंडळी आहेत. आणि त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या आवाजाने इंडियन आयडॉल गाजवलं असे आमचे अविनाश महाराज आहेत, आदरणीय वाल्मिक महाराज आहेत, आमचे रामेश्वर महाराज आहेत, आदरणीय शिवाजी महाराज आहेत, अनिरुद्ध महाराज कारकर आहेत. आता त्या कोपऱ्यापासून तर या कोपऱ्यापासून तिथून तर चोपदारापर्यंत सकळा चरणी जीव माझा भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. आज आपण चिंतनात विश्वमौली ज्ञानोबारायचा एक गोड अभंग, मधुर भावातला अभंग निवडलेला आहे. मधुर भाव कसे, भक्तीमध्ये 5 प्रकारचे भाव आहेत. 5 प्रकारचे भाव आहेत. भाव म्हणजे भक्ती म्हणजे काय, देवाशी संबंध जोडणं, ही काय आहे भक्ती. देवाला माझं म्हणणं ही मदीयता असेल तर मी देवाचा आहे म्हणणं ही तदीयता आहे. मग मदीयता असो किंवा तदीयता असो, तो माझा आहे किंवा मी त्याचा आहे, म्हणजे त्याच्याशी काय जोडणं आहे, संबंध जोडणं आहे. आणि मग कोण कोणत्या प्रेमाने संबंध जोडतो यानुसार भक्तिशास्त्रात त्या 5 भावाचा विचार केलेला आहे. एक आहे देवाला जो मालक म्हणतो आणि स्वतःला सेवक समजतो, या प्रेमाला, या संबंधाला दास्यभाव म्हणतात. देव माझा बाप आहे आणि मी त्याचा मुलगा आहे, ह्या भावाला वात्सल्य भाव म्हणतात. देव माझा मित्र आहे आणि मी त्याचा मित्र आहे, हा सख्य भाव आहे. देव माझा गुरु आहे आणि मी त्याचा शिष्य आहे, हा शांत भाव आहे. आणि देव माझा प्रियकर आहे, पती आहे आणि मी त्याची पत्नी किंवा प्रेयसी आहे, हा जो भाव आहे याला कांत भाव असं म्हणतात. कांत भाव म्हणून ऐकलं का, 5 भाव आहेत. प्रत्येक भाव आपापल्या ठिकाणी आपली आपली किंमत ठेवू नये, वादच नाही. देवाला बाप म्हणणं काय, देवाला गुरु म्हणणं काय, देवाला मालक म्हणणं काय, देवाला मित्र म्हणणं काय, देवाला पती म्हणणं काय, या सगळ्या गोष्टी आपापल्या ठिकाणी आपापली गरिमा राखून येते भाव, वादच नाही. पण त्यातली त्यात विचार करायचा जर ठरला, कसं असतं, याला उदाहरण असं आहे. मला एक सांगा, ए बाळा तुला विचारतो, शिरा तिखट असतो का कडू असतो, गोड असतो? बर. जिलेबी आंबट असते का तुरट असते? गोड आहे, गोड आहे. त्याचप्रमाणे मला सांगा, गुलाबजाम हे खरट आहेत का तुरट आहेत? गोड आहेत. गुलाबजाम गोडच आहेत, जिलेबी गोडच आहे आणि शिरा सुद्धा गोडच आहे. पण जेव्हा पंक्तीला वाढायला येतात ना, काय हो शिरा जाऊ द्या पुढे, कशाला? शिर्याला. हो काय हो जिलेबी, एक येडा, फक्त एक, 2 नको, एक फक्त एक. हा ठीक आहे, जाऊ द्या पुढे. काय हो गुलाबजाम, वाढा ना. अरे वाढ ना, तुझ्या बापाचे आहेत का? इथपर्यंत लोक जातात. कालिदास महाराज आपल्याला गरम आणि गोड फक्त तेव्हा द्वादशीला खायला भेटायचे. आमची सकाळचा पाठ संपला की आपसात चर्चा व्हायची, कुठं काय. असो सांगण्याचं तात्पर्य, तिन्ही पदार्थ गोड आहेत की नाही? तिन्ही गोड आहेत, पण त्यात रुची काय आहे? वैचित्र्य, रुची वैचित्र्य. तसे 5 भाव गोडच आहेत, पण त्यातले त्यात कांत भाव हा विशेष रुची ठेवू नये. विठ्ठला उदागे महाराज साहित्यशास्त्रामध्ये जे 9 रस आहेत, भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ मानला शांत रस, पण साहित्यामध्ये सर्वात मोठा श्रेष्ठ रस म्हटला तो शृंगार रस. तो काय आहे? 9 रसामध्ये शृंगार रस फार श्रेष्ठ मानला गेला, शृंगार. आणि मग
या 5 भावामध्ये साहित्याच्या अंगाने कांतभाव हा शृंगाराच्या जवळचा आहे. हा भाव कोणाचा जवळचा आहे? शृंगार रसाच्या जवळचा आहे. आणि अर्थातच लोक शृंगारामध्ये जास्त रमतात. एखादा ज्ञानोबा असतो की तो म्हणतो नुसतीच शांती कथा आणि जेल किर वाकपथा जी शृंगाराच्याही माथा पाय ठेवी. पण मला वाटतं त्याही पेक्षा ते जरी ज्ञानोबारायचं वक्तव्य असलं, पण जेव्हा ज्ञानोबाराय गाथा लिहायला प्रवृत्त होतात तेव्हा त्यांचे सगळ्यात जास्त अभंग या कांत भावातले अभंग आहेत. काय आपल्याकडे अभंग जे आहेत, अभंग ज्या रचना आहेत त्याचे प्रकार आहेत. भारुड हा एक प्रकार आहे, भारुड प्रकार आहे. त्यानंतर गवळणी एक प्रकार आहे, वासुदेव प्रकार आहे. हे रूपक आहेत, प्रकार आहेत. तसं विरहिणी, विहरणी, विराणी हा एक प्रकार आहे. पण सगळे जरी प्रकार असले तर एखाद्याकडे एक विशेष असत. हो, लोक भीमसेन जोशीचे त्यांनी जे गायलं ते गोडच, पण त्यांनी भीमप्लास गायला की लोकांना वाटायचं गावा तरी यांनी. जसराजजी सगळेच राग गायचे, पण त्यांचा आवाज खर्ज प्रधान असल्यामुळे त्यांनी दरबारी गायला की लोकांना वाटायचं दरबारी गावा तर जसराजजींनीच, वादच नाही. असं प्रत्येकाच्या नावावर काय असतं? शिक्का असतो. तसं संतांच्या बाबतीत भारुड म्हटलं की आम्हाला नाथ आठवतात, गवळणी म्हटलं की आम्हाला निळोबाराय आठवतात, तसं विरहिणी म्हटलं की आम्हाला ज्ञानोबाराय आठवतात. ज्ञानोबारायच्या विरहिणीमध्ये अन्य संतांच्या विरहिण्या नाहीत असं नाही, पण ज्ञानोबारायच्या विरहिणीची काय मजाच आवर आहे, वादच नाही. अशी विरहिणी तो कांत भाव आहे, कांत भाव आहे. पण ऐकलं का, कांत भाव हा धारण केलेला भाव नाही, कांत भाव हा प्रासादिक भाव आहे. देवाचा गुरुचा प्रसाद व्हावा लागतो तेव्हा अंतःकरणामध्ये कांत भाव जागा होतो, उगाच नाही. ज्ञानोबाराय म्हणतात निवृत्ती प्रसादे मी गोवडी. मी निवृत्तीच्या प्रसादानं काय आहे? गोवडी आहे. गोवडी आहे म्हणजे मी गोवडी झाले, मी गोपी झाले, अर्थात मी कांत भावाची अधिष्ठात्री झाले. पण हा कोणाचा प्रसाद आहे? हा निवृत्तीनाथाचा प्रसाद आहे. म्हणून कांत भावा प्रसाद भाव आहे. आणि तो प्रसाद सगळ्यांना नाही, पण त्या गोपिकांना मिळाला. त्या गोपिकांना तो प्रसाद मिळाला. आणि मग त्या ज्या गोपी होत्या त्या गोपीमध्ये 3 प्रकार होते. कोणते कोणते? कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, 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 कोणी एकी स्वतंत्र. कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, 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 कोणी सुना कोणी कोणी एकी स्वतंत्र, स्वतंत्र, स्वतंत्र. कोणी सुना होत्या, कोणी लेकी होत्या आणि कोणी स्वतंत्र होत्या, म्हणजे सासवा होत्या. पण त्या तिघीमध्ये ना सासवा होत्या त्या स्वतंत्र होत्या, त्या स्वतंत्र होत्या. निदान त्या काळातल्या तरी सासवा काय होत्या? स्वतंत्र होत्या. त्यांना जेव्हा उठायचं तेव्हा उठू शकत होत्या, जेव्हा कृष्णाला भेटायला जायचं तेव्हा भेटायला जाऊ शकत होत्या. म्हणजे त्या मनानं जात होत्या, मनानं जात होत्या. ज्या लेकी होत्या त्या सांगून जात होत्या, आई मी कृष्णाकडे चालले. म्हणजे सासवा ज्या होत्या त्या जाऊ शकत होत्या. ज्या लेकी होत्या त्या फक्त सांगून जायच्या. पण ज्या सुना होत्या त्यांना फार बंधनं होती, त्यांना विचारावं लागायचं जाऊ का, जाऊ का. आणि मग त्यांना परमिशन मिळाली तर त्यांना जाता येत होतं. आणि मग कृष्णाला भेटण्याची जेव्हा चटक त्यांना लागायची आणि जेव्हा सासू परवानगी देत नाही तेव्हा त्या काय करायच्या? बरेला ओलंडोनी रेता करी गट. मग हे सगळे निमित्त करायच्या, हे सगळं करायच्या. त्या निमित्त निर्माण करत होत्या. कशा होत्या? ऐकलं का? आणि मग सासूरवासातल्या या गवळणी होत्या. आणि सासूरवास म्हटलं की पारतंत्र्य, सासूरवास म्हटलं की काय आहे? पारतंत्र्य. आणि माहेर म्हटलं की स्वातंत्र्य. आणि मग पारतंत्र्यात जीवाला दुःख असतं.
जीवाला स्वातंत्र्य आवडतं का पारतंत्र्य? स्वातंत्र्य. बरोबर. तुम्ही शाळेत जाता, कोणत्या शाळेत आहे? ज्ञानेश्वर विद्यालय. शाळा किती वाजता भरते तुमची? 12ला. सुटते किती वाजता? 6ला. 12ला बेल वाजते का? शाळेची घंटी बेल वाजते. 6ला वाजते का? शाळा सुटताना बेल वाजते का? हो. शाळा भरतानाही बेल वाजते, शाळा सुटतानाही बेल वाजते. ते बेल कोण वाजवतं? पिऊन. सकाळी पिऊन, संध्याकाळी पिऊन. तोच तो काय करतो? बेल वाजवतो. पण आपल्या सगळ्याचे अनुभव आहेत. मला सांगा, शाळा भरतानाही बेल वाजते, शाळा सुटतानाही बेल वाजते. पोरांना आनंद 12च्या बेलमध्ये का 6च्या? बघा का बरं? 12ची बेल नाही आवडत, 6ची बेल आवडते. पहिल्या दिवशीपेक्षा काल्याचं कीर्तन कसं वाटतं? मजा येते. कारण का 12ची बेल गुंतवणारी आहे आणि 6ची बेल स्वतंत्र करणारी आहे. म्हणून जीवाला स्वातंत्र्य आवडतं. आणि मग त्या गवळणी सासूरवासी होत्या. महाराज त्यांना कधी कधी कृष्ण भेटला आणि त्यानं लांबड लावली, आडवलं गिडवलं, त्यांना मजा वाटायची. पण लगेच वाटायचं काय? प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, येथे न चले थोरी उरली राहे वासना. कागा सासूरवासी मज नाही, मला आठवता विठाला विठाला. मला चरण काय पाहिजे? प्रवर्तली चिंता मागिलाची यावरी, याचा पूर्वार्ध पाहिजे. सासूरवासा भीतो जीव ओढे तुझं पाशी नाही. न कळता संग झाला सहज खेळता, आणि प्रवर्तली चिंता मागिलाची यावरी. अहो घरचे काय म्हणतील याची भीती वाटते. घरी सासू सासऱ्याचा जाच मला भारी, जाच मला भारी. घरी सासू सासऱ्याचा जाच मला भारी. सासू मोठी भांडखोर मजन पाही बरी, मजन पाही बरी. सासू मोठी भांडखोर मजन पाहेवरी, मजन पाहेवरी. पतीलाही राग येतो जीव माझा राहिना, पतीलाही राग येतो जीव माझा राहिना. पतीलाही राग येतो जीव माझा राहिना. सांगते काना तुला याच घडीला, घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील. मजला धाक होता मला, धाकात होत्या, मोकार नव्हत्या त्या, धाकात होत्या. आणि मग धाकात असलं की माणसाला पराधीनता, दुःख. आणि मग काय, सकाळी काहीतरी निमित्तानं मैत्रिणी भेटल्या की मग त्या बसायच्या, चर्चा करायच्या. मग त्यांच्या चर्चेचा विषय काय होता? एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी तरी, फक्त त्याच्याच चर्चा करायच्या. त्याचेच चिंतन कृष्ण कोठे गेला, कृष्ण कोठे गेला, कृष्ण हा गेला कृष्ण हा गेला चिंतन कृष्ण कोठे गेला, कोठे गेला, कृष्ण हा गेला. कृष्ण गाती ओव्या दळणी कांडणी, कृष्णा भोजनी, प्लेन राहू दे आवाज. कृष्णा भोजनी पाचारिती,
सदैव कृष्ण 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 कृष्ण. हो, आमचे बोधे बाबा एक गवळण म्हणायचे, कृष्ण कृष्ण कहे नंद सखा रे. हो, सगळ्यांचा चित्ताचा विषय एकच, आणि मग त्या चर्चा करायच्या. बरं, त्या काय अशा तशा नव्हत्या, त्या मोठ्या विद्वान होत्या. हो, गोपिकांना परमात्म्याचं ज्ञान होतं आणि यथार्थ ज्ञान होतं. का नारदाने स्पष्ट सांगितलं, न तत्रापि महात्म्य ज्ञान विस्मृती अपवादा. गोपिकांना महात्म्य ज्ञानाचा विसर पडला होता. हा अपवाद गोपिकांना लावता येत नाही. म्हणून पहा, जेव्हा त्या गोपिका बसायच्या चर्चा करायच्या, तेव्हा त्याच्या सगुण साकार रूपाची चर्चा करायच्या, सगुण निराकार रूपाची चर्चा करायच्या, निर्गुण निराकाराची चर्चा करायच्या, आणि ह्या चर्चेमध्ये मस्त रमायच्या. पण लगेच त्यांना ध्यान यायचं, आता सासू वाट बघत असल, लेकरं बोलतील, घरी गेल्यावर फड फड बोलल, त्याच्यापेक्षा आता लवकर उरकू. आणि जड अंतःकरणाने त्या जायच्या. पण ऐकलं का, त्यांचे चेहरे सदैव पडलेले असायचे. का पडलेले असायचे? बाई 2 महिने झाले, लाडक्या बहिणीचा हप्ता आला का ग तुझा? याच्यामुळे नाही. त्यांना दुःख कशाचं होतं? भगवान कृष्णाच्या वियोगाचं दुःख होतं. सगळ्या दुःखी, सगळ्या खिन्न अवस्थेमध्ये, आणि कायम हे दुःख म्हणजे विरहातलं दुःख. हे संसाराच्या विषय भोगामुळे, विषय भोगाच्या प्राप्ती, आपलं विषयाच्या प्राप्ती न झाल्यामुळे, अप्राप्त विषयामुळे जे दुःख होतं ते नाही. हे परमात्म्याच्या वियोगातलं दुःख. दुःखी असायच्या, सदैव खिन्न हृदयाच्या, चेहरा म्लान झालेला. सगळ्या गोपिका रोज यायच्या आणि मग चर्चा करायच्या. पण एके दिवशी त्या गोपींमध्ये एक गोपी आली, तिचा चेहरा फार प्रसन्न होता, ती खुश होती, ती आनंदी होती, मोठी प्रसन्न होती. आणि मग एक आहे, तिची प्रसन्नता पाहून बाकीचे म्हणले, का ग आज चेहरा लयच खुलला तुझा, आज फारच चेहरा प्रसन्न दिसतोय, नेमकं तुझ्या जीवनात असं काय झालं? म्हणून अगं काय झालं सांगू का? कोणाला सांगू नका बरं, खरं सांगते तुम्हाला, कोणाला सांगू नका. अगं पण झालं काय? अगं ज्याच्या करता आपण पळतो, भरला ओलंडोनी रीता गट करतो, ज्याच्या करता आपण घरादाराला पती सुताचा विसर पडला, या सगळ्यांचा विसर पाडला, आणि ज्याच्या भेटी करता जातो ना, आज माझं भाग्य बघ काय झालं. काळे वन माडे आले घरागे माये, काळे वन माळी आले, काळे वन माळे आले, घरागे माये, काळे वन माळे. आज माझ्या घरी काळे वनमाळी आले. कोण आले? काळे वनमाळी आली, माझ्या घरी आले. ऐकलं का? देव कोणाच्या घरी जायला रिकामा नाहीये. हो, देव कोणाच्या घरी जातो त्याचा विचार आपण करूच, पण हा पुरुषार्थ आहे. जीवाला देवापर्यंत जावं लागतं. पण आज कृष्ण माझ्या घरी आला, पण तो कसा आहे? तो काळा वनमाळी आहे. काळा म्हणजे रंगानं तो काळा आहे. आता तो रंगानं काळा का आहे, तो काळा का पडला, याचे खूप गोड गोड भाव भगवत भक्तानं निवडले. जेव्हा गोकुळामध्ये काय झालं, भगवान खोड्या करू लागले ना, जेव्हा कृष्णाला सांगितलं, गवळणीने यशोदेला गाराने सांगितले, आवर मले पोराला, काय व्याली सपोर चोरटे शिरजोर, जनावे गडेचे कैशे. का ग काय केलं? सगळ्या खोड्या पाहिल्या. सुरुवातीला यशोदेला खरं वाटलं नाही, आणि जेव्हा यशोदेला खरं वाटलं तेव्हा यशोदेनं कृष्णाला सांगितलं, कृष्णा उद्यापासून गावात राहायचं नाही, उद्यापासून तू वनात जायचं, गाई चारायला जायचं. भगवान म्हणले काय हरकत नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून भगवान म्हणले, फक्त आमचे गोपाळ माझ्यासोबत पाहिजे. संध्याकाळीच भगवंतानं दारातून सगळ्या गोपाळाला आवाज दिला. काही शेजारी होते, काही थोडे दूर होते, काही त्याच्यापेक्षा दूर होते. मग भगवंताने गोपाळाला आवाज दिला आणि सगळ्यांनी त्यांना होकार देऊन उत्तर दिलं, आता तुम्ही माझे सगळे गोपाळ, तुम्ही गोपाळ आणि मी तुमचा काना. शोभत नाही पण हो म्हणा आजच्या दिवस. आमच्या मराठवाड्यात म्हणे नशिबी पडलं दोड आणि हसून करा ओढ. आता करता काय? मी काय शोभत नाही, काना शोभत नाही, आणि तुम्ही तरी गोपाळ किती शोभताय असो. तुम्ही गोपाळ मी काना. आणि भगवंताने मग आवाज दिला. आता गोपाळाने आवाज दिला द्यायचा. आता घराजवळचे गोपाळांना कसा आवाज दिला? गोपाळांनो हो म्हणायचं रे, गोपाळांनो 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 गोपाळांनो, तुम्ही गाया घेऊन सारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाथया, तुम्ही गाया घेऊन
तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला लाटया तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला लाटया या 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 सगळ्या गोपाळाला बोलवलं. सगळे गोपाळ निघाले, पण निघत असताना रे गोड भाव आहे. आणि मग गोपाळ निघाले आणि निघाल्यानंतर यशोदेनं विचार केला, कृष्ण आहे, मॅचिंगचा जमाना आहे. मग यशोदेनं काय केलं, कृष्ण काळा, मग त्याच्या खांद्यावर घोंगडी सुद्धा काळी, कालो कन्हैया, मग काली कमरिया आणि कारोही जमुना को नीर, असा त्याचा शृंगार केला. सगळे गोपाळ जमा झाले आणि कृष्णाला म्हणले, कृष्णा जरा थांब रे, थांब रे. का का रे कृष्णा, तुझा रंग असा काळा का? बाप बी काळा न माय बी काळी. तसा तुझा बाप बी गोरा न माय बी गोरीन, तू कसा काय काळा? जरा इतना बता दे काना, तेरा रंग काला क्यों, काला हो कर भी तू जग से निराला क्यों, तू काळा काय रे? मग कृष्णाने सांगितलं, का काळा आहे सांगू का? मैंने काली रातों को जन्म लिया, माझा जन्मच काळ रात्री झाला ना रे, म्हणून मी काळ्या रात्री जन्माला आल्यामुळं काळा आहे. नाही नाही म्हणले, तसं शक्यच नाही. आपला वडजा किती गोरा आहे आणि हा सर्व पित्री अमावस्येला रात्री 12ला जन्माला आलेला आहे. तो बी रात्रीच आला, तू तर अष्टमीला, हा सर्व पित्री अमावस्येला. तो तर गोरा आहे, काळा का? आता भरपूर कारण आहेत, पण आमच्या नामदेवरायांनी कारण सांगितलं तेवढं सांगतो. मूर्ती झाली काळी देवाजीची, देवाजीची मूर्ती झाली काळी देवाजी, देवाची मूर्ती झाली काळी देवाची, देवाची मूर्ती झाली काळी देवाची. नाही झाली बाधा तयेची ते वेळी, नाही तयेची ते वेळी, नाही झाली बाधा तयेची ते वेळी, नाही झाली वादा तयेची ते वेळी. मूर्ती झाली काळी देवाजीची, देवाजीची मूर्ती झाली काळी देवाजीची, देवाची मूर्ती झाली काळी देवाची, देवाची मूर्ती झाली काळी देवाची. मीराबाईसाठी प्याला तो विषाचा, ज्याला विष चढलं त्याचा रंग काय पडतो? काळा पडतो. मीराबाईचं विष यानं पचवलं म्हणून नामदेवराय म्हणतात, आमचा देव काय झाला? काळा झाला. असा काळा तो कृष्ण, तो आला. हो, आणि त्याला वनमाली म्हणले. वनमाळी शब्दाचा अर्थ काय? देवाच्या गळ्यात 3 प्रकारच्या माळा, तुळशी माळ गळा, वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत, आणि गदा पद्म वनमाला शोभती. या वनमालेवरून त्याचं नाव वनमाली पडलं. हो, त्याच्या गळ्यात वनमाला आहे म्हणून त्याला वनमाली म्हणायचं. पण महाराज ठीक आहे, ही वैजयंती कशाला म्हणायचं आणि वनमाला कशाला म्हणायचं, याची लक्षणं भक्तिशास्त्रामध्ये आली. हो, वैजयंती कशाला म्हणतात? वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत म्हणजे काय आहे? मोजा. मोजा मी काय सांगतो ते, हत्तीच्या गंडस्थलामध्ये एक मणी असतो, मोक्तिकम न गजे गजे पण एखाद्याच्या असतो. हत्तीच्या कंठातला एक मणी, 72 खोडी परी देव मणी कंठी. घोड्याकडे एक मणी असतो, सापाच्या डोक्यावर एक मणी असतो. किती झाले? 3. रेड्याच्या डोक्यात एक मणी असतो आणि रानडुकराच्या डोक्यात एक मणी असतो. पण सगळ्याच रानडुकराच्या नाही. डुकरात बी 2 प्रकार, गावडुकर आणि रानडुकर. हे गावडुकर संकरित आहेत. हो, ते खास करून ग्रामशुचिता अभियानासाठी आहेत. हो, मी 4 पायाच्या डुकराचंच बोलायला लागलोय. असो, हो, शिंगावाले डुकर. पण सगळ्या डुकराच्या नाही, एखाद्या डुकराच्या डोक्यात मणी असतो. मग रानडुकराच्या डोक्यातला मणी, रेड्याच्या डोक्यातला मणी, हत्तीच्या गंडस्थलातला मणी, घोड्याच्या कंठातला मणी आणि सापाच्या डोक्यातला मणी, हे 5 मणी जेव्हा एका माळेत ओवले जातात त्याला वैजयंती माला म्हणतात. हो, म्हणून वैजयंती माळा शोभे श्रीमंत. मग महाराज हे 5 मणी आम्ही आणू शकत नाही, मग देवाला वैजयंती माला घालायची तर आम्ही काय करायचं? 5 रंगाच्या फुलाचा हार करा, त्याला वैजयंती माला म्हणतात. विठाला 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 विठाला
दुसरी असती वनमाला. वनमाला म्हणजे काय? वनमालेचं लक्षण भक्तिशास्त्रात केलं, आपाद लंबिता सा वनमाला. जी पायापर्यंत लांब असते तिला काय म्हणतात? वनमाला. पायापर्यंत असते. मग फुलं पानं काही बी त्या उपलब्ध फुलापासून, उपलब्ध पत्र पुष्प म्हणजे पानांपासून. पण ऐकलं का, देवाला हारामध्ये फुलं कोणती वापरावी आणि देवाला हारामध्ये कोणती पानं वापरावी याचा शास्त्र संकेत आहे. कोणते? ज्या फुलाला सुगंध आहे तीच पानं वापरावी आणि ज्या पानातून दूध निघत नाही तीच पानं वापरावी देवाच्या हारामध्ये. आणि अशी माला केली कुठपर्यंत? पायापर्यंत केली, त्याला म्हणतात वनमाला. आणि अशी वनमाला ज्याने धारण केली त्याला म्हणतात वनमाली. वनमाली. असा जो वनमाली आहे, काळा कृष्ण आहे, तो माझ्या घरी आला, काळे वनमाळी आले घरागे माये. आणि आल्यामुळे प्रेम नवाडी मज झाली दिवाळी. माझ्या जीवनात दिवाळी झाली, दिवाळी. ऐकलं का? काय लोक घरी आले की दिवाळ निघत आणि काय लोक घरी आले की दिवाळी होते. तो का म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. संत घरी आले दिवाळी, देव घरी आला, काळे वनमाळी घडा आले गे माये, प्रेम नवाळी मज झाली दिवाळी. देव संत आल्यावर होती ती दिवाळी आणि जीव आल्यावर निघत दिवाळ. पटवून देतो मी, ह्या मंचर जवळ एक गाव आहे, त्या गावात मी सप्ताहाला होतो आणि 7 दिवस एका घरी आमची राहायची व्यवस्था केली. आणि 7 दिवस राहायची आमची व्यवस्था केली. आणि एके दिवशी ती बाई, घराची मालकीन, घराची झुमरं काढ, तोरणं काढ, पडदे काढ, सगळं काढू लागली आणि पोत्यात भरू लागली. म्हणजे ताई, आज तर तुमची पंगत आहे, आजचे महाराज तुमच्या घरी येणार आहेत. आणि घरी आल्यावर लोक, महाराज लोक यायचे असले लोक तोरणं लावतात का काढतात? तुम्ही का काढता? ती म्हणजे महाराज, रोजच्या महाराज आणि आजच्या महाराजात फरक आहे. म्हणजे काय? आजच्या महाराजाला तोरण आवडलं की लगेच म्हणते दे मला, त्याच्यापेक्षा झाकून ठेवलेलं बरं. म्हणजे दे मला तोरण. म्हणून काय काय लोक गेले की लोक लसण झाकून ठेवतात, कांदे झाकून ठेवतात. असो, अजून काय काय झाकून ठेवते ते आता कीर्तन झाल्यावर सांगा ना. आता काचगुडी महाराज सगळंच कीर्तन सांगता येत नाही हो, अशी अडचण. हा, दिवाळ. पण देव आले, संत आले, आमच्या जीवनात दिवाळी झाली. दिवाळी शब्दाचा अर्थ काय? बघा, आधी दसरा आणि मग दिवाळी. दसरा म्हणजे काय? रावणाला मारायचंय. आणि दिवाळी म्हणजे काय? दिवा लावायचा आहे. रावण मारायचं म्हणजे विकार संपवायचे आणि दिवा लावायचा म्हणजे ज्ञान दीप उजळायचा. अशा अनिष्टाच्या निवृत्तीपूर्वक जेव्हा इष्टाची प्राप्ती होते ती खरी दिवाळी आहे. आणि ती दिवाळी माझ्या जीवनात झाली. दिवाळी झाली, पण ती कशी? प्रेम नवाळी. नवाळी शब्द म्हणजे नाजूक, नवाळी शब्द म्हणजे ताजी. आपण म्हणतो ना नवाळी, याला शब्द काय? लुसलुशीत, ताजं, नवीन, आहे की नाही? माझ्या जीवनात दिवाळीला मला प्रेम मिळालं. आणि ते प्रेम कसं आहे? असं कोवळं कोवळं प्रेम आहे, नवीन नवीन प्रेम आहे. कारण काय आहे? प्रेम नवीन नवीनच विशेष असतं. एकदा जुनं झालं की त्या प्रेमात काय राहत नाही? मजा राहत नाही. म्हणजे सध्या विकारानं घ्या, परमार्थानं पुढे बोलणार आहे. अण्णा म्हणायचे की नाही, सगळ्याला माहिती म्हणून त्याचा विस्तार करत नाही. अण्णा म्हणायचे नवीन नवीन लग्न झालं की न सांगता करी सर्व कामी. हिला तहान लागायच्या आधी तिला तहान लागती, न सांगता करी सर्व कामी. दुसरा टप्पा असा असतो म्हणे, सांगितल्यावर करी सर्व कामी. दुसऱ्या टप्प्यात त्यानं सांगावं लागतं मला पाणी दे, तेव्हा पाणी भेटत. आणि तिसरा टप्पा तर लय बेकार असतो, सांगूनही देत नाही म्हणले. हो, म्हणून पहिले काही दिवस असे असतात, यानं सांगावं हिनं ऐकावं. संसारातला दुसरा टप्पा असतो, हिनं सांगावं यानं ऐकावं. आणि अण्णा म्हणायचे त्याचा कडेलोट होतो, ह्या दोघांनं भांडावं गावानं ऐकावं. म्हणजे ते प्रेमाचे टप्पे वाढत जातात. अण्णा अजून म्हणायचे नवीन नवीन चंद्रमुखी, नंतर नंतर सूर्यमुखी आणि नंतर नंतर ज्वालामुखी होते म्हणली ती अडचण. खरे का नाही चोपदार? खरंय. म्हणून संसारातलं जे प्रेम आहे बघा, पुढं पुढं जायला विटून जातं, वीट येतं. पण जे नवीन नवीन प्रेम असतं ते काही वेगळंच असतं. आणि ऐकलं का, परमार्थात आज मला जे परमात्म्याचं प्रेम मिळालं ते जुनं नाही, नवं. जसं पहिल्या भेटीमध्ये होतं ते प्रेम. आणि एक सांगू का? एक सांगतो, संसारातलं पहिल्या भेटीतलं प्रेम दुसऱ्या भेटीत राहत नाही, तिसऱ्या भेटीत तर राहतच नाही, वादच नाही. ऐकलं का?
सुरुवातीला लोकांना प्रेम वाटतं, नंतर लोक प्रेमाचा अभिनय करतात आणि तो करावा लागतो. पहा तुम्ही एखाद्या घरी लोकांचं पहिल्यांदा असतं, महाराज घराला पाय लावायला या, घराला पाय लावायला या. मग ते पाय धुणं काय, बुक्का काय, गळ्यात हार काय, ती भारी शॉल काय, पुन्हा नारळ काय, सगळं. हो. दुसऱ्यांदा उगाच जुलमाना म्हणून काळ्याची पिवळी होती, पिवळ्याची निळी होती, नंतर ती जेहारीवर येऊन थांबती. प्रेम कमी होत जातं महाराज संसारातलं. पण नवीन नवीन प्रेमाची नवाडी काय आगळी आणि वेगळी असते. पण परमार्थात कसं आहे, देवभक्ताच्या प्रेमात कसं आहे, म्हणजे पहिल्या भेटीतलं प्रेम दुसऱ्या भेटीत नाही, दुसऱ्या भेटीतलं प्रेम तिसऱ्या भेटीत नाही, चौथ्या तर नाहीच नाही. पण परमार्थात प्रत्येक वेळा नवीन का वाटतं, त्याचं कारण आहे दिने दिने नवम नवम नमामि कृष्ण संभवम. इथं प्रत्येक भेट ही पहिली भेट आहे. आशा भोसलेला विचारलं, ऐका बरं, आपल्याला लय कामाचे उदाहरण. आशा भोसलेला विचारलं, त्या काळात लता दीदीनं गाणं गायलं, ते हिट होणं न होणं ही नंतरची गोष्ट आहे, पण कसदार होणं ही पहिली गोष्ट आहे. एखाद्याची चाल प्रसिद्धी होणं न होणं वेगळी बाब आहे, पण ती मांडता येणं तेवढ्या कसानं. एक सांगतो, गीता काय म्हणते, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तू कर्म कर, फलाची अपेक्षा करू नको. तू कलेशी प्रामाणिक राहा, प्रसिद्धी येईल तेव्हा येईल, त्याची अपेक्षा करू नको. पण तू कलेत बेमानी करू नको. जे करायचं ते कसून करायचं. मग लता दीदीचं गाणं प्रसिद्ध किती झाले ही चर्चा नंतर करू. पण लता दीदीचं प्रत्येक गाणं एवढं कसदार का होत, काय म्हणायचे, त्याचं उत्तर दिले आशाताईंनी. आशाताई म्हटली, दीदीचं प्रत्येक गाणं कसदार होण्याचं एक कारण आहे, दीदी प्रत्येक वेळेला रेकॉर्डिंगला जाताना हे गाणं माझ्या जीवनातलं पहिलं गाणं या भावनेने जाते. कारण माणसं पहिल्यांदा जोरच लावतात, हे की नाही. म्हणून जुने लोक काय सांगायचे माहितीये का माऊली, डॉक्टर जुना असावा आणि कीर्तनकार नवा असावा. डॉक्टर जुना असावा आणि कीर्तनकार नवा असावा. कारण का, जुना डॉक्टर अनुभवानं पक्व झालेला असतो आणि नवा कीर्तनकार अभ्यास करून येतो. जुन्याचं बोलायचं नाही आपल्याला. म्हणून एकदा माणूस मार्केटला आलं, आपल्या क्षेत्रातलं ते दुर्दैव आहे, मार्केटला आलं की तो त्याच्यानंतर जे चालतो तो त्याच्या पर्सनॅलिटीने चालतो, त्याच्या साधनेनं अभ्यासानं चालत नाही. हो, बरीचशी कीर्तनं अशी आहेत महाराज आपल्याकडे, ते कीर्तनं 90% लोकांना आवडत नाहीत, पण नाव आहे मोठे म्हणून घ्यावं लागतं. खरे का खोटे, आहे की नाही, खरे. महाराज लाखानं कीर्तनकार आहेत, पण सप्त्याच्या नियोजनाला बसलं की प्रश्न पडतो, कीर्तन ठेवायचं कोणाचं. किती मोठी शोकांती काही संप्रदायापुढं असू द्या, त्याच्या मीमांसेत मला जायचं नाही. पण नवीन जे असतं त्या प्रेमाचं प्रेम आगळं वेगळंच असतं. पण आमचं प्रत्येक वेळेला कसं प्रेम आहे, अविच्छिन्नमय, प्रतिक्षणम वर्धमानमय. अशा नवाळ्या प्रेमाची दिवाळी माझ्या जीवनामध्ये झाली. बाई, तुझ्या घरी वनमाळी आले, हो, माझ्या घरी तर येत नाहीत ग, मी खूप प्रार्थना केली पण येत नाही. पण तुझ्याच घरी ते का आले, त्या काळ्या वनमाळ्याने माझ्या घरी यावं, त्याने मला आकर्षित व्हावं, त्याने माझ्याकडे यावं, याच्याकरता मी फार मोठी किंमत मोजली. ती किंमत काय मोजली, अभंगाचं पहिलं चरण आहे. सुखाचा निधी सुख सागर जोडला, सुखाचा निधी सुख सागर जोडला, सुख सागर जोडला, सुखाचा निधी सुख सागर जोडला, सुखाचा निधी सुख सागर जोडला, सुखाचा निधी सुख सागर जोडला, सुख सागर जोडला, सुख सागर जोडला. म्हणून काळाता तुला म्हणून काळाता तुला
मज घालू दिवाळे प्रेम नवाळे मज